आकाची जी गँग आहे खालची, विष्णू चाटेपासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत, आता 307च्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशन मधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे? स्टेशनला मसाजोगकरांचा प्रचंड तीव्र असंतोष आहे की ते महाजन आणि पाटील यापैकी महाजन हे स्वतः पोलीस स्टेशनला आले आणि कॉम्प्युटरवरती काहीतरी काम करत बसले, याचा प्रचंड राग मसाजोगकरांना आलेला आहे. कारण हे जवळपास महाजन आणि पाटील हे 100% तपास केल्याच्या नंतर हे दोन्ही अधिकारी हे सहआरोपी होण्याच्या बेतात आहेत, सहआरोपी होतील आणि यांना सहआरोपी करावं अशी मसाजोगकरांची, नुसत्या मसाजोगकरांची नाही, तमाम केज तालुक्यातल्या सगळ्या लोकांची ही मागणी आहे, इच्छा आहे. कारण या महाजन आणि पाटील, राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेलं आहे. आकाची जी गँग आहे खालची, विष्णू चाटेपासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं. कारण 307 ऑलरेडी कृष्णा आंधळेवर दाखल होता. कृष्णा आंधळेबरोबर म्हणजे 307चा फरार आरोपी असताना हे इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्य नियमाने भेटत होते आणि केस पोलीस स्टेशनमधल्या काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहे, CCTV मध्ये सुद्धा गप्पा मारताना. आता 307च्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशन मधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे? हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही. हा 307 मध्ये ऑलरेडी फरार आहे आणि फरार असताना केजच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे. मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे तर हे दोन्हीही लोक, महाजन अजून सस्पेंड नाहीत, फक्त राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे, महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सहआरोपी करावं अशा प्रकारची मागणी आहे. आणि आता वैभव पाटील इथं अधिकारी आलेले आहेत, त्यांच्याबद्दल मात्र मसाजोगकरांनी समाधान व्यक्त केलं आहे आणि केज तालुक्यातले सर्व प्रमुख मंडळी, केजचे नगराध्यक्षपासून माजी नगराध्यक्ष, केजचे माजी सभापती, हे सगळे जबाबदार लोक या ठिकाणी आलेले आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत. सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल मत चांगलं व्यक्त केलं आहे आणि आम्ही ही मागणी केली की काही केज पोलीस स्टेशनचे कर्मचारी, आरोपी ज्या वेळेस इथं न्यायालयात आणले जातात त्यावेळेस आरोपींची बडदास्त राखायला जातात, अशा प्रकारची एक कंप्लेंट इथं होती. तर त्या बाबतीमध्ये वैभव पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं. ते म्हणले इथून पुढं असं होणार. पोलीस अधीक्षकांना देखील फोनवरती बोलणं झालं, नेमकं काय झालं होतं आणि ते काय काय त्यांना सूचना केल्या? नाही, पोलीस अधीक्षकांशी मी सततच बोलतो. जे फरार आरोपी आहे म्हणजे ह्यातला कृष्णा आंधळे असेल, महादेव मुंडेचे प्रकरणातले असतील, राजस्थानी मल्टीस्टेटच्या बाबतीतले, राजस्थानी मल्टीस्टेटचं सुद्धा गोडगंबालाच आहे ना, 15-15 महिने कसं काय ते संचालक बाहेर फिरतात आणि त्या संचालकांना पैसा परळीतूनच पोहोच होतो त्यांच्या एका शिक्षण संस्थेतून. तर तो बंद झाला पाहिजे. आणि SP-ना माझी विनंती मी केलेली आहे की हे सगळे आरोपी, फरार आरोपी जेवढे असतील तेवढे उचला आणि आत घाला. स्टेटस संदर्भात पण बोलणं झालं होतं, नेमकं स्टेटस? हां, हे जे अशोक मोहिते या तरुणावर 307चा, आणि तो होमगार्ड आहे, धारूर तालुक्यातली ही घटना आहे. त्याच्या केज तालुक्यातलीच ही घटना आहे. बॉर्डर पोलीस स्टेशन धारूर आहे आणि होमगार्ड आहे तो मुलगा, बळच वाचला आहे. आत्ता काल परवा त्याचा डिस्चार्ज झाला आणि त्याच्यामधले जे 2 आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा 17.5 वर्षाचा आहे. तेव्हा तिथले वाघमोडे साहेब यांच्याशी माझं आत्ता बोलणं झालं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि पोर्शे प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी ॲक्शन घेतली होती त्याप्रमाणे तो ॲडल्ट ट्रीट करावा अशा सुप्रीम कोर्टाच्या अशा प्रकारचा दावा न्यायालयात करावा. तो फक्त त्याचं वय 17.5 आहे म्हणून सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचे कागद
कागदपत्र तयार करा अशा प्रकारची विनंती. तुमच्या बालाजी तांदळे नामक जे व्यक्ती त्याच्यावरती आलेली त्याची गाडी तपासासाठी वापरली, काय नक्की प्रकार आहे? 100% बालाजी तांदळे उर्फ महाराज का काहीतरी त्याला माहिती नाही. कोणते महाराज आहेत काय माहिती. बाला तात्या हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा मावस भाऊ असावा, हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार. त्यांनी असं सांगितलंय की माझी गाडी जी आहे ती तपासासाठी पोलिसांनीच घेतलेली होती आणि त्याचा रेकॉर्ड देखील त्यांनी दाखवलेला आहे, तो समोर येतो आता. 100% काही सह आरोपी करावेत अशा प्रकारची मागणी. 7 मागण्या 9 एकूण मागण्या, त्यातल्या 2 मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे. एक म्हणजे माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर व्हावी. दुसरी जी आहे ते फास्ट ट्रॅकवरती, तर मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्या बाबतीत सांगितलंय फास्ट ट्रॅक कोर्टातच या घटनेची सुनावणी होणार आहे. आणि चार्जशीट आता म्हणतायत, परंतु माझ्या मते 70% SIT गेलेले आहे, अजून 30%. फक्त त्या 30%मध्ये मस्साजोगकरांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारची आमची विनंती. महबूब शेख जे आपले खरं तर निवडणुकीमध्ये विरोधी पक्षात होते, विरोधक सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणून मतदान करून घेतलं असं तुमच्या विरोधात तक्रार आहे आणि 5 तारखेला म्हणजे नोटीस दिली खंडपीठाने नोटीस पण बजावली. हे बघा, कोर्टाची नोटीस येत असते बरं का, ती येईल, परंतु ही जी त्यांची तक्रार आहे ती तक्रार मतदानाच्या दिवशी त्यांनी करायला पाहिजे. नंतर केलेल्या तक्रारीला कुठेही काही महत्त्व प्राप्त होत नाही. आणि आष्टी मतदारसंघातल्या 440 बूथवरती कुठेही असा प्रकार झाल्याची तक्रार नाही आहे आणि तसलं कुठंच काही होत नाही. ओके, थँक्यू.